नमस्कार, आपण आहोत हळी या ठिकाणी. हे जे गाव आहे ते वाढवणा जिल्हा परिषद गटातलं गाव आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, प्रचार करत आहेत. आज प्रचाराचा अंतिम टप्पा आहे आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे पदाधिकारी कल्याण पाटील. मला सांगा, आज खरं तर अंतिम टप्पा आहे प्रचाराचा, आजचा शेवटचा दिवस आहे. एकंदरीत वाढवणा असेल किंवा संपूर्ण तालुका असेल, आपण मतदारांच्या भेटीगाठी घेतलेत. एकंदरीत कसा प्रतिसाद तुम्हाला आतापर्यंत मिळाला? आज शेवटच्या प्रचाराचा दिवस आहे. आज आपण जर पाहिलं तर सगळीकडे काँग्रेसमय वातावरण झालेलं आहे. तर सामान्य माणसाची या सरकारनं निराशा केलेली आहे, महागाईच्या खाईमध्ये नेऊन टाकलेलं आहे. आज शेतीमालाला भाव मिळाले नाहीत. ज्या वेळेस लोकांकडे सोयाबीन होतं त्यावेळेस सोयाबीनला दर नव्हते. सोयाबीन संपलं की मग हळूच ते निघतंय. या दृष्टीनं महागाई, पेट्रोल डिझेलचे दर कमी करतो म्हणलं होतं या सरकारनं, ते झालेलं नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणलं होतं, ते झालेलं नाही. गेल्या 10 वर्षापासून महायुतीचं सरकार आज राज्यावर आहे. गेल्या 9 वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचं सरकार आहे, बीजेपीचं. पण ग्रामीण भागातला विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तो झालेला नाही. आणि त्याच पद्धतीनं रस्ते असतील, आज आमच्या इथं आम्हालाच विचारतायत त्या भागातला रस्ता कसा झाला नाही. अरे बॉस, सरकार तुमचं होतं, 9 वर्ष झालं, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, हेच इथल्या कार्यकर्त्याला माहित नाही. अशी पद्धत आहे. त्यामुळं लातूर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रचंड उत्साहानं लोकांनी काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहिले, त्याच विलासरावांची जी आठवण पुसायला निघाले होते, ते लातूरकरांनी दाखवून दिलं की विलासराव कधी पुसणारे नाही, ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. आणि आज उदगीर तालुक्यामध्ये सगळीकडे काँग्रेसमय वातावरण. एकंदरीत जर पाहिलं, वाढवणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये अटीतटीची लढाई आहे असं काही जण सांगत आहेत. यावर काय म्हणणं? तुम्हाला सांगतो, काल आदरणीय या राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख साहेबांची सभा झाली. त्या सभेला 3000 लोक उपस्थित होते. त्या कुटुंबातील सदस्यांनी जरी मतदान केलं, अटी नाही ना तटी नाही. ही लढाई आहे भूमिपुत्राविरुद्ध लादलेला उमेदवार. इथं ओबीसी नाहीत का? दर्जेदार पद्धतीनं शिकलेले, वेल क्वालिफाईड, राजकारणामध्ये सरपंच राहिलेले लोक या भागामध्ये. त्याच्यामुळे इथं हे काही वलांडी नाही, हे वाढवणं आहे. इथं गरम सिनगार सोसना. इथं 100% काँग्रेस म्हणजे काँग्रेसच येणार. बाहेरचा उमेदवार आम्ही सन्मानानं जशास तसा बाहेर पाठवून दिला. एकंदरीत उदगीर तालुक्याची जर परिस्थिती बघितली गेली तर काय अनुभव बघायला मिळाला? मतदार काय म्हणत आहे? हे बघा, आता मी प्रचाराची सुरुवात आम्ही संपूर्ण उदगीर तालुक्यामध्ये जळकोटमध्ये मी फिरलोय. लोणी असेल, निडेबन असेल, हेर असेल, सोमनाथपूर असेल, तोगरी असेल, वांजरवाडा असेल, तिकडं घोणसी असेल, या सगळ्या सर्कलमध्ये मी प्रचार लागलो. लोक होऊन प्रतिसाद देत आहेत. लक्षात आलं का? सभेचं काय कळतंय आता? आम्ही काल दुपारी 12 वाजता सभा आमची जाहीर झाली. 6-7ला सभा घेतली तर प्रचंड खचाखच भरलेली सभा होती. याचा अर्थच असा आहे, या मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो, मागील दोन्ही टर्म काँग्रेस सोबत राहिले. अपवादानं एक वेळेस काँग्रेसनं बाहेरचा उमेदवार दिल्यानंतर या ठिकाणी एक वेळेस बीजेपीची सत्ता आली होती, 92 पासून आज 2026 पर्यंत. त्यामुळे हा मतदारसंघ हा नेहमी सेक्युलर विचाराचा राहिलेला आहे. इथं जातीवादी विचाराच्या, जातीवादी धर्मनिरपेक्ष लोकांचा हा मतदारसंघ राहिलेला आहे. जातीवादी विचारधारेला इथं थारा नाही. त्यामुळं वाढवणा मतदारसंघामध्ये 100% काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार आहे. उमेदवार गुणवत्तेचा दिलेला आहे, स्थानिक दिलेला आहे. तो हंडरगुळीचा माजी सरपंच राहिलेला आहे. हाळी हंडरगुळी पंचायत समिती गणाला सुद्धा तो हाळीचे माजी सरपंच राहिलेले आहेत. वाढवणा पंचायत समिती गणाला सुद्धा या ठिकाणी जे बामणेताईंना उमेदवारी दिलेली आहे, त्या सुद्धा त्या वाढवण्याच्या सरपंच राहिले. त्यामुळं कारभार कसं करायचं हे त्यांना माहित आहे. आमचा कारभारी योग्य सामान्य माणसातील चांगल्या पद्धतीनं कारभार पुढे नेणार आहे. त्यामुळं बाहेरून येऊन इथं कुणी कारभार करल हे लोकांना आमच्या सहन होणार नाही, हे लोक मान्य करणार नाहीत. आता काय झालंय, ह्या सगळ्या उमेदवाऱ्या कशाच्या ताकदीवर त्यांनी मिळवल्यात? तर ह्या सगळ्या उमेदवाऱ्या त्यांनी धनाच्या आणि पैशाच्या ताकदीवर मिळवल्या. पण आमचे लोक काय म्हणतायत, आता येणार आहेत ते गुरडी घेऊन. आम्ही सांगितलंय त्यांना, मुठभर जास्त घ्या पण मातृभूमीच्या माणसाला मात्र विसरू नका. सरळ सरळ सांगितलं. जसं छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती स्वराज्याच्या रक्षणासाठी, तसं आता ह्या बाहेरच्या उमेदवाराचा जे काही मलिदा या ठिकाणी तो वाटप करून त्याच्यावर निवडणूक जिंकू इच्छितोय, तर माझं वाढवणा गटातील सर्व सुजान मतदारांना माझी विनंती आहे की त्याच्याबद्दल माझं नको नाही, पण मत मात्र आपल्याच भूमिपुत्राला, आपला स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी
आपल्या मताचं संरक्षण करण्यासाठी, इथल्या भागातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, 24 तास उपलब्ध राहण्यासाठी मत मात्र पंजालाच देणार आहेत. तारीख लक्षात ठेवा, तारीख आहे 7 आणि मदत आहे पंजाला. तर एकंदरीत सरकारनं लोकांची केलेली दिशाभूल आणि या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते स्थानिक उमेदवार काँग्रेस पक्षाकडनं देण्यात आलेले आहे. त्यामुळं इथले जे नागरिक आहेत ते ठामपणे काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आहेत असं जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत कल्याण पाटील यांनी सांगितलेलं आहे. मी वसुष डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, हाळी, उदगीर.